नमस्कार मित्रांनो, प्रोग्रामिंग रेसिपीज या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो. मागील व्हिडिओमध्ये आपण फाईल अपलोडिंग या टॉपिकवरती डिस्कशन केलं होतं लारावेलमध्ये. आज आपल्याला लारावेलमध्ये CSS आणि जावास्क्रिप्ट कसं यूज करायचं आहे, तर तो वर्किंग काय करायचं आहे बघायचं आहे. तर यामध्ये आपण हेडर फुटर फाईल्स वगैरे केल्या होत्या, तर त्यामध्येच आपण आता वर्किंग करणार आहोत. तर ते वर्किंग कसं आहे तर ते आपण बघूया. तर चला स्क्रीनवरती जाऊया. हा माझा लारावेल प्रोजेक्ट आहे जो आपण मागे केलेला आहे. आता यामध्ये बघा, मला काय करायचं आहे की CSS क्रिएट करायची आहे, CSS फाईल, आणि ती मला माझ्या प्रोजेक्टमध्ये इंटिग्रेट करायची किंवा यूज करायची आहे. तर इथे आपण दोन वेने जाणार आहोत. पहिले तर मी एक बेसिक CSS फाईल इकडे क्रिएट करून दाखवतो आणि तिला यूज करतो. सेकंडरी मी तुम्हाला बूटस्ट्रॅप जी आहे तर ती बूटस्ट्रॅप इकडे लिंक करून दाखवतो व्हाया CDN, किंवा मग तुम्हाला डाउनलोड करून यूज करायचं असेल तर जी सिंगल फाईलची जी प्रोसेस आहे तीच प्रोसेस काय होणार आहे, यूज होणार आहे. तर बघा, आता यामध्ये CSS आणि जावास्क्रिप्ट कुठे यूज करायची, तर त्यासाठी काय करायचं, पब्लिक हे फोल्डर असतं. तर इकडे काय करायचं, एक फोल्डर क्रिएट करायचं आहे तुम्हाला. तर या फोल्डरला नाव दिलं आहे मी ॲसेट्स. ॲसेट्स म्हणजे एक स्टॅटिक ॲसेट्स म्हणू शकतो, ज्या की फिक्स असतात, ज्यामध्ये जास्त काही चेंजेस नसणार आहे. या ॲसेट नावाचं फोल्डर बनवलं आहे. यामध्ये परत तुम्ही सब फोल्डर्स बनवू शकता, एक CSS एक जावास्क्रिप्ट. मी आता सध्या ते नाही करत आहे, मी डिरेक्टली करतो आहे. तुम्हाला सब फोल्डर्सची जी कन्सेप्ट आहे, कसं इम्प्लिमेंट करता ते मी प्रोजेक्ट एक्सप्लेनेशनच्या व्हिडिओमध्ये सांगेल. तर बघा, आता इथे बघा, ॲसेटवरती गेलो मी आणि इथे मी एक फाईल क्रिएट केलेली आहे. यामध्ये style.css ही फाईल क्रिएट केली आणि यामध्ये मी फक्त काय करतो, एक बॉडी आणि त्यामध्ये एक कलर ॲप्लाय करतो, बॅकग्राऊंड कलर ॲप्लाय करतो, म्हणजे आपल्याला अंडरस्टँडिंग होईल आपली CSS वर्किंग करते किंवा नाही करत आहे. ओके, यासाठी बॅकग्राऊंड कलर, तर यामध्ये मी एक ग्रे कलर घेतो आहे. ओके, जस्ट अंडरस्टँडिंगसाठी घेतलं आहे आपण हे, आणि याला मी सेव्ह करतो आहे. म्हणजे ही फाईल आपल्याला लिंक करायची. बाकी टॅग्स वगैरे तुम्हाला माहीत आहे किंवा प्रॉपर्टीज माहीत आहे CSSच्या, तुम्ही राईट करू शकता. आपल्याला आता फक्त लिंकिंग कसं होतं ते बघायचं आहे. ओके, तर हे इथे मी केलेलं आहे. आता बघा, मला काय करायचं आहे, याला यूज करायचं आहे माझ्या प्रोजेक्ट्समध्ये किंवा आपल्या व्ह्यू फाईल्समध्ये. मग आता आपण जाऊया रिसोर्सेस या सेक्शनमध्ये. रिसोर्सेसमध्ये आपण व्ह्यू क्रिएट केलेलं आहे. व्ह्यूमध्ये मी हेडर आणि फुटर दिलेलं आहे. तर आपल्याला हे माहीत आहे की हेडरमध्ये CSSची फाईल लिंक केली जाते आणि फुटरमध्ये आपण जावास्क्रिप्ट जिकडे एंड असतो तिकडे कॉल करतो, jQuery फाईल्स वगैरे. तर बघा, आता मी काय करतो, इकडे जातो आहे आणि इथे मी हेडमध्ये, हेड टॅगमध्ये आपण स्टाईल काय करतो, इकडे लिंक करतो आहे. तर ती आपली इनलाईन एक्सटर्नल CSS आहे, सो आपण लिंक टॅगने यूज करतो आहे. रेफ नाही आहे, href. यामध्ये मला फाईलचा पाथ द्यायचा आहे URLने. URL यामध्ये assets स्लॅश style.css. यामध्ये रिलेशन href दिला आणि आपण इकडे काय केले, लिंक टॅग क्रिएट केला आणि आपण त्याला लिंकिंग केलं. आता काय करायचं आहे, मला हा प्रोजेक्टला वर्किंग करते की नाही करूया चेक. तर इथे माझा प्रोजेक्ट मी रन केलेला आहे. आपली जी कमांड आहे तिने PHP आर्टिसन सर्व याने तो रन आहे आणि तो मी इकडे डिस्प्ले केलेला आहे. आता मला फक्त इकडे जाऊन रिफ्रेश करायची आहे, तर ती लिंकिंग झाली का नाही आपल्याला समजेल. स्टाईलशीट जे आहे तर ते लिंक होते किंवा नाही होते हे आपल्याला इकडे समजेल. मी आता रिफ्रेश केलं आहे तर स्टाईलशीट लिंक झाली नाही आहे. लिंक रिलेशन स्टाईलशीट हे मिसिंग होतं आपलं. ओके, तर आपली CSS जी आहे तर इकडे लिंक आपण केलेली आहे. तर याने तुम्हाला बॅकग्राऊंड प्रॉपर्टीज आल्या,
बाकीचं तुम्ही यामध्ये घेऊ शकता. फॉर एक्झाम्पल मी इथे सपोज H1 टॅग घेतलेला असेल तर त्याला मी कलर ॲप्लाय करतो. कलर रेड अंडरस्टँडिंगसाठी करतोय. फक्त एवढं लक्षात ठेवा, आपण काही CSS वरती व्हिडिओज नाही बघत आहे. ओके, तर या वेळी CSS काय करते, वर्किंग करते. आता बघा, हे झालं इंटरनल CSS कॉल केलेली आपण इथे, सॉरी एक्सटर्नल CSS कॉल केलेली, बट आपल्याकडे ती डाउनलोड करून ठेवलेली होती आणि ती CSS मी इथे काय केलेली आहे, कॉल केलेली आहे. आता मला समजा इकडे CDN यूज करायचं असेल तर मी सेम यूज करणार आहे. इकडे ही जी कन्सेप्ट आहे ती CDN सोबत पण मला काय करता येईल, ती कॉल करता येईल. मी फक्त इथे काय करणार आहे, CDN टाकणार आहे, बाकीचं काही चेंजेस नाही आहे यामध्ये. तर आपण CDN टाकूया. बूस्ट्रॅप वगैरे असेल आपल्याकडे, गेट बूस्ट्रॅप, इकडे गेला तुम्ही तर तुम्हाला इकडे CDN मिळेल. इथे यांनी CDN दिलेला असतो. तर तुमच्या लक्षात येईल, इथे हा CDN मी कॉपी करतोय आणि यूज करतोय इथे. ओके, काढून टाकतो, ऑलरेडी रेडी दिलेला आहे त्यांनी. तर मी तो CDN इथे टाकला आहे, CDN ने यूज करू शकतो. हेच आपण सिमिलरली जावास्क्रिप्टसाठी वर्कआउट करू शकतो. इथे सपोज माझा हेडर आहे, बॉडी टॅगच्या आधी आपण स्क्रिप्ट्स राईट करतो किंवा कॉल करून घेतो, तर ते इकडे आपल्याला करायचं आहे. सपोज मी याला कॉल केलं आहे, बट बूस्ट्रॅप डायरेक्टली वर्कआउट करत नाही, त्याच्यासाठी कंपल्सरी jQuery लायब्ररी लागते. तर त्यासाठी मी jQuery इकडे कॉल करतो, jQuery CDN. तर यांचं CDNs आपल्याला अवेलेबल होईल. इथे जायचं CDN वरती, ओके, इथं स्टेबलचं CDNs आपल्याला काय केलेलं आहे, अवेलेबल आहे. तर तुम्ही इथं मिनिफाईड व्हर्जनवर जाऊन आपल्याला त्याचं काय करायचं, CDN काय करायचं, यूज करायचा आहे. तर आता मी इथनं तो CDN काय करतो, कॉल करतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल, यामध्ये मी स्क्रिप्ट यूज करून दाखवलेली आहे. आता बघा, स्क्रिप्ट यूज केलेली आहे, याला मी सेव्ह करतोय. आता मी जर इकडे गेलो, आपला प्रोग्राम जो आहे तो याला रिफ्रेश केलं, तर इथे थोडंसं तुम्हाला चेंजेस होणार का, तर बूस्ट्रॅप अप्लाय झाल्यामुळे याने बूस्ट्रॅपचे चेंजेस घेतलेले, हे लिंक्स वगैरे जे आहे यांचे जे कलर्स आणि हे जे आहे, तर पूर्ण फॉन्ट आणि कलर्स बूस्ट्रॅप थ्रू अप्लाय झालेले आहे, म्हणून त्याने आपल्याला हे स्ट्रक्चर चेंज केलं. तर हे याचं वर्किंग आहे. तुम्ही जर बघितलं इथे फाईल अपलोडिंगचं पण हे टेक्स्ट आणि हे बटन्स वगैरे थोडे चेंज झालेले. ओके, तर हे इंटरनल CSS वगैरे काय केली जाते, राईट केली जाते. आता प्रॉब्लेम असा आहे की आपल्याला हे बघायचं आहे की जेव्हा आपण स्वतःची ओन स्क्रिप्ट राईट करतो, तर त्या केसमध्ये काय करणार तुम्ही. तर त्या केसमध्ये काय करायचं, जसं आपण इल्ड राईट केलेलं असतो, कारण आपण जेव्हा हेडर आणि फुटर टाकतो तर त्यानंतर आपल्याला काय करावं लागतं, परत स्वतःची स्क्रिप्ट राईट करावी लागते. तर काय केलं जातं, तर याच्या खाली तुम्ही हे जे काही आपलं फुटर आहे याच्या खाली तुम्ही डिव क्रिएट करू शकता, एक डिव टॅग. ओके, आणि यामध्ये तुम्ही काय करता, इल्ड करता पुन्हा याच्यासारखं, की जसं इथे कंटेंट घेतलेलं आहे याच वेळेने आपण काय करतो, कंटेंट यूज करतो. आणि कंटेंट घेतल्यानंतरनं मी इथे राईट करतो फुटर स्क्रिप्ट म्हणून. ओके, फुटर स्क्रिप्ट, आणि यामध्ये तुम्ही तुमची स्वतःची ओन CSS काय करता येते, राईट करता येते. आता फॉर एक्झाम्पल मी काय करतोय की इथे मी माझं जे होम पेज होतं, होम पेज, या होम पेजवरती इथे जिथे माझा हा सेक्शन यूज केलेला आहे मी, कंटेंट सेक्शन, या कंटेंट सेक्शनच्या खाली पुन्हा एक सेक्शन स्टार्ट करेल. त्यामध्ये मी माझी फुटर स्क्रिप्ट राईट करेल, @एंड ऑफ फुटर स्क्रिप्ट, एंड ऑफ सेक्शन, एंड सेक्शन. ओके, यामध्ये आता मला इथे काय करायचं आहे, स्क्रिप्ट टॅग घ्यायचा आपला रेग्युलर आणि एंड विथ स्क्रिप्ट टॅग. ओके, यात तुम्ही टेक्स्ट जावास्क्रिप्ट राईट केलं तरी चालेल, बट आता ॲडव्हान्स ब्राउझर आहे ते नाही राईट केलं तरी चालेल. त्यामध्ये आपण टाईप राईट करत असतो, टेक्स्ट / जावास्क्रिप्ट. ओके, असं. आणि
यामध्ये तुम्ही काय करू शकता, तुमचे jQuery किंवा जावा स्क्रिप्ट काय करू शकता, कॉल करू शकता. तर हे त्याचं वर्किंग आहे. आता बघा मी इथे राईट करतो $document .ready फंक्शन. हा तुमचा jQueryचा सिंटॅक्स आहे आणि यामध्ये आपण आपलं वर्किंग करतो. ओके, जावास्क्रिप्ट वगैरे इकडे तुम्ही इन्स्पेक्टवर जाऊन चेक करू शकता. तुम्हाला काही कन्सोलवर एरर वगैरे दाखवतोय की कुठलाही एरर नाही आहे, म्हणजे काय होतं की आपलं इंटिग्रेशन jQuery जावास्क्रिप्ट परफेक्ट झालेलं आहे. आता बघा यानंतरनं आपल्याला इथे अजून एक तिसरा पॉईंट कव्हर करायचा आहे. तो म्हणजे काय होतं की ज्यावेळेस आपण जे जावास्क्रिप्ट किंवा jQueryमध्ये आपला PHP किंवा लारावेलचा जो व्हेरिएबल ॲक्सेस करतो, तर तो आपल्याला कसा ॲक्सेस करायचा आहे ते बघायचं आहे. तर आपण इथे 2 पॉईंट कव्हर केले. CSS इंटिग्रेशन करायचं आहे व्हाया आपली क्रिएटेड CSS आणि CDN थ्रू. असेच आपण jQuery किंवा जावास्क्रिप्ट पण ॲड केलेली आहे आता थोडक्यात इथे वाया बूटस्ट्रॅपच्या CDNने आणि jQueryच्या CDNने. आणि तिसरा जो आपला मेन पॉईंट आहे तर तो आहे की तुम्ही जे काही क्रिएट करता, सपोज एखादा व्हेरिएबल वगैरे आपण ज्यावेळेस कॉल करतो, फॉर एक्झाम्पल इथं मी काय केलं, एक नेम कॉल केलेलं आहे टॉम कंट्रोलरमधनं आणि ते नेम मी काय करतोय माझ्या डिझाईन व्ह्यू फाईलला घेऊन जातोय इथे होम पेजला. ह्याच होम पेजला मी हा सिंटॅक्स क्रिएट केलेला. आता काय करायचं आहे, मला काय करायचं आहे की हे जे नेम आहे हे मला जावास्क्रिप्टमध्ये ॲक्सेस करायचं आहे. तर त्यासाठी एक फंक्शन दिलेलं आहे जावास्क्रिप्टच्या ब्लेड टेम्पलेटने एक फॅसिलिटी दिलेली आहे @JSON म्हणून. मे बी ते आपण बघितलं असेल मागच्या व्हिडिओमध्ये, मला एक्झॅक्टली आठवत नाही, तर बट 2-3 व्हिडिओ पूर्वी सिरीजच्या मध्ये तो व्हिडिओ आहे, तर तिकडे तुम्ही बघू शकता. तर मला इथे तो व्हेरिएबल ॲक्सेस करायचा. फॉर एक्झाम्पल मी एक नेम म्हणून व्हेरिएबल घेतला @JSON आणि यामध्ये मग आपला जो $नेम हा व्हेरिएबल होता तो कॉल करू शकतो. म्हणजे थोडक्यात जो इकडनं येणारा जो व्हिडिओ होता कंट्रोलरमधनं, हा नेम हा व्हेरिएबल आहे. हे त्याची व्हॅल्यू, ती व्हॅल्यू टॉम आहे आणि ही व्हॅल्यू जी आहे ही मी काय करतोय स्क्रिप्टमध्ये ॲक्सेस करू शकतो. तर स्क्रिप्टमध्ये ती या वेने ॲक्सेस केली जाते. तर ही जी टेक्निक आहे, तर ही प्रोसेस जी आहे तर ही आपल्याला युजफुल असते भरपूर ठिकाणी, की जे PHPचा जो व्हेरिएबल आहे तो आपण एक ट्रॅडिशनल PHPच्या ॲप्रोचने पण यूज करू शकतो, की त्याला सिंगल कोटमध्ये टाकून इको वगैरे करू शकतो. बट हा एक बेस्ट वे आहे की तुम्ही त्याला यूज करू शकता. इथे मी अलर्टमध्ये टाकतो त्याला, की आपल्याला तो व्हेरिएबल दाखवतोय की नाही हे समजेल. ओके, सॉरी, आपलं वर्किंग करेक्ट आहे की नाही हे अंडरस्टँडिंग होईल आपल्याला. तर ते टेस्ट होईल इथे. हे बघा टॉम मला अलर्टमध्ये दाखवलं, म्हणजे आपला हा जो पार्ट आहे हा परफेक्टली वर्किंग आहे. तर हे आपण 3 पॉईंट कव्हर केलेले आज CSS आणि जावास्क्रिप्टचे. तर लारावेलमध्ये जेव्हा आपण एखादं टेम्पलेट यूज करतो, रेडीमेड टेम्पलेट्स असतात, ॲडमिन टेम्पलेट असो किंवा फ्रंट एंड टेम्पलेट, तर ते कसं वर्कआउट होतं तर ते या वेने होतं. तर बेसिकली हेडर फुटर क्रिएट केलेले असतात जे आपण करून दाखवले होते मागेच. यानंतर ॲसेट नावाचं फोल्डर बनतं. यामध्ये तुम्ही स्वतःच्या परत 2 फोल्डर बनवू शकता. एकामध्ये CSS यूज करू शकता, एकामध्ये तुम्ही JS यूज करू शकता आणि अजून एखादं इमेजेस जे तुम्हाला डिझायनिंगसाठी ज्या स्टॅटिक इमेजेस लागणार आहे की आयकन्स लागणार आहे, तर त्याच्यासाठी तुम्ही अजून एक फोल्डर क्रिएट करू शकता इमेजेस. आता यामध्ये तुम्ही तुमचे ॲसेट्स टाकता, ह्या स्टॅटिक ॲसेट्स म्हणू शकतो आपण. फॉर एक्झाम्पल मी इथे स्टाईल यामध्ये CSS पास केलेली आहे. ओके, फॉर एक्झाम्पल आता ते टाकल्यानंतर मला हेडरमध्ये जाऊन इथे चेंज करावं लागेल. इथे ॲसेट CSS आणि मग स्टाईल. तर या वेने तो वर्क करेल फक्त. तर यामध्ये ती टाकली आहे आणि नंतर तुम्ही वर्क करा. सिमिलर JSचं वर्किंग असणार आहे तुमचं. सिमिलर JSचं वर्किंग असणार आहे. इथे JS फाईल टाकणार आणि तुम्ही ती लिंक करणार. आता JS फाईल आपण जनरली फुटरला कॉल करतो आणि बाकीचं जे कंटेंट आहे किंवा CSS आहे ती हेडरमध्ये कॉल करतो. यानंतर थर्ड जो पॉईंट होता आपला तो कव्हर केला आपण. कंट्रोलरमधला जो काही डेटा असतो, व्हेरिएबल असतो, तो जर मला कंट्रोलरमध्ये आलेला डेटा ब्लेड फाईलमध्ये येतो, म्हणजेच व्ह्यूवरती येतो. व्ह्यूवरनं जर तो मला काय करायचा आहे की फुटरला ॲक्सेस करायचा आहे, तर तो कसा करायचा. तर फुटरला ॲक्सेस करण्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला सेक्शन क्रिएट करावा लागतो. बिकॉज काही जे व्हेरिएबल्स असतात ते प्रोसेस करताना फुटरमधली जी स्क्रिप्ट फाईल असते किंवा स्क्रिप्ट्स असतात, सपोज इथे मी क्रिएट केलेली जी CDNs आहे, फुटर्स आहे,
हे फुटरमध्ये जी स्क्रिप्ट फाईल आहे तर त्याच्या खाली निघून जातो नेहमी. म्हणून आपण काय करतो त्याला तो सेक्शन क्रिएट करतो आणि सेक्शनच्या खाली आपण काय करतो की त्याच्या आतमध्ये आपण हे राईट करतो. तर हे तुमचं वर्किंग आहे. तर ही जी कन्सेप्ट होती ही CSS जावास्क्रिप्ट लारावेलमध्ये कसं कॉल करायचं यावरती हा व्हिडिओ होता. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.